हॅलो फ्रेंड्स. मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्याला एकच मेसेज येत आहेत आणि सर्व विद्यार्थी चिंतेत आहेत की मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026 यांचा शिपाई हमाल फारस या पदासाठीचा निकाल कधीपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे बरेच मेसेज मला पाहायला भेटले. मी ह्याबद्दल व्हिडिओ सुद्धा बनविलेत मित्रांनो. मला वाटलं होतं ह्या आठवड्यामध्ये निकाल लागेल. हा आठवडा सुद्धा संपलेला आहे. अजूनही निकाल लागलेला नाहीये. तर आपण काय करूयात माहिती आहे का? आता सर्वांनी मिळून एक ईमेल करायचा आहे. आता सर्वांनी मिळून हे ईमेल करायचं आहे आणि असे ईमेल तुम्ही केले सुद्धा असतील बरं का मित्रांनो. परंतु तुम्ही एकट्या-एकट्याने केले असेल, वेगवेगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल, तर आपल्याला सर्वांना एक आता उद्यापासून जेवढे विद्यार्थी हे व्हिडिओ बघत आहेत, आता बघा माझा व्हिडिओ 10,000 लोकांनी बघितलेला आहे, निकाल कधी लागेल हा. तर असे 10,000च समजा ह्या विद्यार्थ्यांनी पाहिला समजा आणि 10,000 लोकांनी हे समजा विद्यार्थ्यांनी हे ईमेल केला बॉम्बे हायकोर्ट यांना, तर नक्कीच त्यांना ह्यामध्ये काहीतरी आपला दबाव पडणार आहे. आता मी तुम्हाला ईमेल सुद्धा हे लिहून दिलेलं आहे. हा ईमेल आयडी आहे बॉम्बे हायकोर्ट यांचा. त्याच्यानंतर पहा विषय सुद्धा मी इथं लिहिलेला आहे. विषयासोबतच तुम्हाला हे कंपोज ईमेल म्हणून असते म्हणजे संपूर्ण माहिती इथं लिहिलेली आहे. एकदम सुटसुटीत आपण ही माहिती लिहिलेली. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? हे फक्त कॉपी पेस्ट करायचं. हे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत आणि तिथं बी देऊ आणि त्याच्यानंतर आपल्या ईमेल आयडी आपल्या सॉरी टेलिग्राम आयडीवर सुद्धा मी हे देणार आहे. टेलिग्रामचा ग्रुपची लिंक तुम्हाला देतो. तुम्ही तिथून जॉइन व्हा टेलिग्राम आणि तिथून हा ईमेल आयडी तुम्ही तिथून सुद्धा कॉपी पेस्ट करून बॉम्बे हायकोर्ट ह्यांच्या ह्या ईमेल आयडीवर करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे इथं हे मेल करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला विचारणा करायची. आता आता आपण जर विचारणा केली, तर आपल्याला नाही का हे 10 दिवसापर्यंत बघा आपल्याला हे वाट बघूत आपण. काही ना काहीतरी खुलासा होईल याबद्दल. नेमका रिझल्ट कधी लागणार आहे किंवा रिझल्ट लागण्यात येईल. तर ही माहिती आपल्याला मिळणार आहे आणि 10 दिवसाच्या नंतर आपण काय करू समजा 10 दिवसापर्यंत जरी सुद्धा त्यांनी रिझल्ट लावला नाही, तर आपण काय करू मी स्वतः बॉम्बे हायकोर्ट यांच्याकडे जाऊन विचारणा करतो, निकाल कधी लागणार आहे याबद्दलचा आणि असं 2 माध्यमातून आपण निकालच्या बद्दल माहिती घ्यायचा प्रयत्न करूत मित्रांनो. मी सोबतच कॉल सुद्धा केलता आपल्या बॉम्बे हायकोर्ट यांना. तर कॉलचा या ठिकाणी बिझी येत आहे. तुम्ही सुद्धा केला असेल पहा मित्रांनो. तर बिझी येत आहे म्हणून आपण ईमेल आयडी करायचा आहे. आता ईमेल आयडी एकट्या-एकट्याने केल्याच्या मध्ये काहीच फरक पडणार नाही. आपल्याला सर्वांना ॲट अ टाईम करायचं आहे. एकदाच उद्या सोमवारपासून करायला सुरुवात करूत आपण उद्या 10-11 वाजल्यापासून सुरुवात करू. जसं आपला वेळ भेटेल तशा हिशोबानं प्रत्येक विद्यार्थ्यांना जसं हा जितक्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ जात असेल मित्रांनो, त्यांनी प्रत्येकाने हे ईमेल आयडी करायचं आहे. ज्यांनी आपला शिपाई पद भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो. त्यांना सांगा त्यांना हे व्हिडिओ तर ते पाहिल्याच्या नंतर करणारच आहे 100% आणि तुमच्या ग्रुपमध्ये जरी असेल, तर ग्रुपमध्ये हे व्हिडिओ पाठवा. त्यांना मग ही माहिती मिळणार आहे. यातून हे सर्व मी लिहून देतो. तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करून ईमेल करायचा. कसा ईमेल करायचा हे सुद्धा तुम्हाला सगळं सांगतो. म्हणजे ईमेल करताना ईमेलच झाला नाही विद्यार्थ्यांकडून तर मग कसं होणार? त्यासाठी मी ते ते सुद्धा यामध्ये सांगणार आहे. तर आपल्याला सुरुवात करूया आपल्या या मुख्य माहितीला. तर पहा मित्रांनो, तुम्ही चॅनलवर प्रथमच आला असताल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पहा आपला हा व्हिडिओ आहे पहा मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 यांची जी ही तर एक्झाम झालेली आहे मित्रांनो 26 एप्रिल रोजी. अजूनही ह्याचा काही निकाल लागलेला नाही आणि बरेच विद्यार्थी या निकालाची वाट पाहत आहेत आणि हे आपल्या हायकोर्ट यांच्याकडून कोणताही खुलासा सुद्धा आलेला नाहीये, की निकाल कधीपर्यंत लागणार, का लागत नाहीये. तर आपण ह्याच्याशी माहिती मिळावं यासाठी काय करणार आहेत माहिती आहे का? हा ईमेल आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ह्याला क्लिक केले असता तुम्ही डायरेक्ट ईमेलवर पोहोचणार. तिथं पोहोचल्या मग तुम्हाला हे हे माहिती बघा सब्जेक्टमध्ये लिहायची. ही माहिती काय आहे बघा. 26 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या शिपाई हमाल फारस पदभरतीच्या परीक्षेच्या निकालाबाबत असं सब्जेक्टमध्ये लिहायचा. त्याच्यानंतर बघा आता ही माहिती कुठे लिहायची माहिती आहे का? ही ईमेलच्या मध्ये गेले ना आपण तर तिथं सब्जेक्टच्या खाली असतो बघा लिहिलेला कंपोज म्हणून लिहिलेलं असतं. काय? कंपोज कंपोज ईमेल म्हणून असतंय. तर तिथं कंपोज मेलमध्ये हे लिहायची ही माहिती. आता ही माहिती बघा तुम्हाला सांगतो काय आहे. प्रति माननीय निबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय मुंबई महोदय. आता बघा
मुंबई उच्च न्यायालयामार्फत 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिपाई हमाल फारस या पदांच्या लेखी परीक्षेस आम्ही सर्व विद्यार्थी उपस्थित होतो. बरोबर. आता त्याच्या खाली पहा. परीक्षेला बराचसा कालावधी उलटून गेला असून अद्याप सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे सर्व उमेदवारांमध्ये काळजीचे वातावरण आहे. पुढे पहा. तरी कृपया या परीक्षेचा निकाल कधीपर्यंत प्रसिद्ध केला जाईल याबाबत योग्य ती माहिती देऊन आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती. पुढे पहा. धन्यवाद. त्याच्या खाली आपण लिहिलंय बघा, आपले नम्र सर्व शिपाई हमाल फारस पदभरती परीक्षार्थी. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी ईमेल लिहिलेला आहे. तुम्ही फक्त आणि फक्त डायरेक्ट आपल्या टेलिग्राम आयडीवर जॉईन होऊन तिथून हा ईमेल कॉपी करा. कॉपी करून तिथं ईमेल आयडीवर ह्या आयडीवरती बॉम्बे हायकोर्ट ह्यांना हा ईमेल पाठवा. आणि हा ईमेल एकट्या एकट्याने पाठवत असताना तुम्ही आधी पाठवला असेल, परंतु त्यानं काही फरक पडणार नाहीये. आपल्याला उद्या 10 वाजल्यापासून काय करायचं माहिती आहे का? आपल्याला 10 वाजल्यापासून सर्वच्या सर्वच ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हे ईमेल करायचं आहे. जेवढे विद्यार्थी आपला हा व्हिडिओ बघत असताना ज्यांना निकालाची वाट लागलेली म्हणजे वाट पाहत आहेत की आपला निकाल कधी लागणार आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे ईमेल करायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तर पहा. आणि आपले जे काही मित्र असतात, काही ग्रुप असतात, त्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जेणेकरून ते सुद्धा हे ईमेल पाठवण्याचा प्रयत्न करतील. आयोगाला, आपल्या उच्च न्यायालयाला ह्याच्याबद्दल खरंच माहिती होईल की आपले जे आहेत विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. तर ही माहिती तुम्हाला हे असा ईमेल करायचा आहे मित्रांनो. सोबतच आपण काय करू, हे ईमेल झाल्याच्या नंतर 10 दिवस म्हणजेच 26 ऑगस्टपर्यंत आता ह्याची वाट बघू की नेमकं काय आयोग. मी आयोग का म्हणतोय माहिती आहे का? मी एम-पी-एस-सीचा अभ्यास करतो म्हणून मला आयोग बोलण्याची सवय झालेली आहे. तर हायकोर्ट आपल्याला नेमकं कधीपर्यंत ह्याच्याबद्दल 26 ऑगस्टपर्यंत आपल्याला वाट बघूत आपण. हायकोर्टाकडून काय रिप्लाय येतो का? नेमका परिपत्रक तरी ते जाहीर करतात. ते म्हणतात की ह्या तारखेपर्यंत किंवा ह्या महिन्यापर्यंत आम्ही रिझल्ट जाहीर करणार आहोत. किंवा नेमकं काय अडचणी असतात तर त्या अडचणी आपल्यासमोर खुलासा करतात. का नेमकं हे रिझल्ट जाहीर करत नाहीत? तर असं आपण करायचं आहे. आणि 26 ऑगस्टच्या मध्ये सुद्धा रिझल्ट ज्याबद्दल काही खुलासा येत नसेल, तर मी स्वतः मुंबईला जाऊन हायकोर्टमध्ये जाऊन ह्याच्याबद्दलची माहिती घ्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो. पहिली स्टेप म्हणून आपण काय करू, मेल करू. तर सर्वांनी हे मेल करायचं आहे आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. आणि ईमेल झाल्याच्या नंतर ह्यामध्ये काय करायचं, मेलच्या नंतर आपला जो कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये मला कमेंट करून कळवायचं आहे की तुम्ही केलाय का नाही केलाय ईमेल. तर ह्याच्याबद्दल बी कमेंटमध्ये तुम्ही येस जरी केलं, येस जरी असं लिहून समजा मला सांगितलं, तर मी समजून जाईन की तुम्ही हे ईमेल केलेलं आहे. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या एका माहितीमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.